आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मैं हूं आपके साथ अंजनी मिश्रा। बोधगया स्थित महाबोधि बुद्ध विहार ट्रस्ट के हिंदू ट्रस्टियों को हटाया जाना चाहिए। भारतीय बौद्ध महासंघ धुले जिला, सभी बौद्ध धार्मिक और सामाजिक संगठन और जिले के सभी बौद्ध भाइयों ने एक साथ आकर धुले जिला कलेक्टर कार्यालय के परिसर में मजबूत विरोध प्रदर्शन किया और मांग की कि बोधगया बौद्ध विहार को बौद्धों को सौंप दिया जाए। 1949 के अधिनियम के अनुसार बोधगया में स्थित बौद्ध मठ महाबोधि बुद्ध विहार, जो कि दुनिया भर के बौद्ध धर्मावलंबियों के लिए पूजा स्थल है, ट्रस्ट में हिंदू धर्म से 4 प्रतिनिधि और बौद्ध धर्म से 4 प्रतिनिधि होते हैं तथा गया के जिला कलेक्टर को इस ट्रस्ट का अध्यक्ष नियुक्त किया जाता है। अधिकांश जिला कलेक्टर हमेशा हिंदू होते हैं, इसलिए वहाँ सभी निर्णय हिंदू धर्म के माध्यम से लिए जाते हैं और इस भरोसे को हिंदू धर्म ने इस तरह से अपने कब्जे में लिया है। हालांकि प्रदर्शनकारियों ने यह भी बताया कि अब राष्ट्रीय स्तर पर मांग उठ रही है कि उक्त ट्रस्ट से हिंदू प्रतिनिधियों और गया के जिला कलेक्टर को बाहर कर महाबोधि बौद्ध विहार का प्रशासन बौद्ध धर्म के अनुयायियों को सौंप दिया जाए। आज मी देवीदास जगताप, भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संरक्षण विभाग प्रमुख, आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण धुळे जिल्ह्यातील ज्या भारतीय बौद्ध महासभा आहेत त्यांच्या सर्व शाखा, त्याचप्रमाणे त्रैलोक्य बौद्ध महासंघ व धुळे शहरातील जे सर्व बुद्ध विहार आहेत त्यांचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे जे बौद्ध धम्म उपासक आहेत, त्या अशी संपूर्ण धुळे शहरातील बौद्ध नागरिक आज या ठिकाणी बौद्ध गया येथे जे भारतातील संपूर्ण बौद्धांचं जे श्रद्धास्थान आहे महाबोधी विहार, त्या ठिकाणी संपूर्ण भारतातील व देश विदेशातील भंतेजी त्या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले असून त्यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे। त्या या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। त्या निवेदनात आम्ही म्हटलं आहे की जे महाबोधी विहार आहे त्या महाबोधी विहाराच्या ट्रस्टीमध्ये 4 प्रतिनिधी हे हिंदू धर्माचे आहेत व 4 प्रतिनिधी बौद्ध धर्माचे असून एक प्रतिनिधी जो असतो जिल्हाधिकारी गया हे देखील हिंदू धर्माचे असतात व अशा प्रकारे हिंदू धर्माने आमच्या बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या महाबोधी विहारावरती कब्जा केलेला आहे हिंदू धर्माने। तरी तो कब्जा त्यांच्या हातून काढून घेऊन सदरचं महाबोधी विहार हे संपूर्ण भारतातील बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं व सर्व 9 प्रतिनिधी हे बौद्धांचे असावेत, यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लहान मोठे सभासद व सर्व श्रद्धाशील संपन्न धम्म उपासक उपासिका या आंदोलनासाठी या ठिकाणी आलो होतो व यापुढे जर लवकरात लवकर त्याचा निकाल लागला नाही तर आम्ही भारतीय बौद्ध महासभेतर्फे संपूर्ण भारतात याचं आंदोलन उभं करू व त्याचं शासनाला त्याचा परिणाम भोगावे लागतील। यासाठी लवकरात लवकर त्यांनी त्याचा निकाल लावून सदरचं महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी मी शासनाला विनंती करतो। आदरणीय कलेक्टर साहेब यांच्या मार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व आदरणीय राष्ट्रपती यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे, तरी त्यांनी लवकरात लवकर दखल घेऊन याचा निर्णय लावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो।